ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता आपण जी रिव्हिजन केली त्याच्या पुढचा भाग आपण घेतो आहोत की सगळ्यात श्रेष्ठ जे आहे ते ओंकार तत्व आहे। केवळ कोरडेपणाने जर सांगितलं की ते परब्रह्म आहे, त्याचा काही तुम्हाला दाखवण्यासाठी आमच्याकडे फोटो नाही परब्रह्माचा, पण तुम्ही ते इमॅजिन करा आणि त्याचं ध्यान करा तर करता येणार नाही। म्हणून त्याच्या सगळ्यात जवळचा हा ओंकार वापरलेला आहे। ओंकार या गोष्टीला ते जरी काही लोक दाखवतात समोर ओमचं चिन्ह, तरी त्याची गरज नाही आहे, कारण ओम हा म्हणायचा असतो, ओंकार हा म्हणायचा असतो। आणि म्हणून ओंकार म्हणणं हेच आत्मतत्वाकडे जाण्याचं पाऊल आहे। आता साधी गोष्ट आहे, जरी छोट्या छोट्या गोष्टी घ्या, काय आहे, आपण घरात आहोत, घरातला ड्रेस घातलाय, बाहेर गेलोत, बाहेरचा ड्रेस घातलाय, संध्याकाळ झाली, हळदी कुंकू आहे, साडी नेसली आहे, हे जरी सगळे बदल असले तरी सगळं करणारा कोण आहे? एकच माणूस आहे, एकच जण
वेगवेगळे अनुभव घेतोय. हा एक छोटं एक्झाम्पल. दुसरं काय आहे, दिवसामध्ये पहाट आहे, सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, रात्र आहे. प्रत्येक वेळेचे एवढे बदल आहेत. निसर्गामध्ये बदल आहेत, आपल्यामध्ये बदल आहेत, आपल्या कामांमध्ये बदल आहेत. पण तरीसुद्धा तोच दिवस आहे, एकच दिवस आहे, त्याच्यात एवढे बदल आहेत. पण एकच दिवस आहे ना, याला खूप महत्त्व आहे. एकच आहे सगळं. त्याच्याचप्रमाणे आपलं बालपण आहे. बालपण हे वेगळं आहे पूर्णपणे. खरं म्हणजे बालपण हे पूर्णपणे वेगळं आहे. त्याच्यापेक्षा मोठं झाल्यावर जरा किशोरावस्था म्हणतात त्याला, ते पूर्ण परत वेगळं आहे. वेगळे विचार, थॉट्स सगळे वेगळे असतात. त्याच्यानंतर तरुणपण, सॉलिड वेगळे विचार असतात. त्याच्यानंतर प्रौढपण, थोडं आपण मॅच्युअर होतो. आणि त्याच्यानंतर वृद्ध. पण तरीसुद्धा जो आत्ता साधारणपणे तरुण आहे, त्याला बालपणातले, नंतर कॉलेजचे सगळे दिवस आठवत आहेत त्याला. असं केलं होतं आम्ही, तसं केलं होतं, मी जेव्हा पहिलीत होतो तेव्हा मी असं करत होतो. सांगू शकतो, म्हणजे थोडंफार सांगू शकतो. आता ती सगळी अवस्था खूप वेगळी आहे, तरी आपण ते सांगू शकतो. किंवा आपण हे सुद्धा सांगू शकतो ना, काल काय काय झालं होतं, मला हे आठवतं आहे, आपल्या लेक्चरमध्ये काल ते झालं होतं. आता कालचा दिवस वेगळा होता, तरी परत कालच्या दिवसाचं आज कसं काय सांगू शकतो? कारण कालचा ऐकणारा जो होता तोच आजचा ऐकणारा माणूस आहे. तो एकच आहे ना. त्या दोन्ही कालच्या आणि आजच्या अवस्थेचा तोच एकटा साक्षी आहे. त्याच्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनात कितीही अवस्था येऊ देत, तरी तो एकटाच साक्षी आहे सगळ्याचा. काय आहे, अखंड अनुभव आहेत जीवनात, खूप अनुभव आहेत. पण काय काय नक्की आठवतात आपल्याला. हे बघा, तुमच्या जीवनात काय घडलं हे मी सांगू शकीन का? 20 साली काय घडलं, 22 साली काय घडलं, मी कसं काय सांगणार? त्याचं कारण तुमच्या जीवनात जे घडलं त्याचा अनुभव मी घेतलेला नाही आहे. आता सेम आजच फक्त आजच्या दिवसभरात माझ्या जीवनात काय घडलं सांगू शकते मी. सेम आजच तुमच्या जीवनात काय घडलं ते मी कसं काय सांगणार? तो अनुभव माझा नाहीच आहे. पण तुमच्या जीवनात आज काय घडलं ते मी नाही सांगू शकत. पण माझ्या मात्र जीवनात मी 6 वर्षाची असताना काय घडलं असेल ते मी सांगू शकते. कदाचित आठवते एखादी विशेष गोष्ट. का? कारण मी लहान असताना, मी शाळेत जात असताना, मी 10वीत असताना, मी तरुण झाल्यावर, आणि मी आत्ता एकच मी एक्सपिरियन्सर आहे.
अनुभव घेणारा मी एकच आहे. त्याच्यामुळे मी सगळं काही सांगू शकते माझ्या जीवनातलं. एकच आहे मी. पण तेच तुमच्या जीवनात आज सुद्धा काय घडलं ते मी सांगू नाही शकत, कारण तुमच्या जीवनातल्या अनुभवाशी माझा काहीच संबंध नाही. आपल्या संपूर्ण एका व्यक्तीच्या जीवनातला अनुभवावक म्हणजे एक्सपिरियन्सर हा एकच असतो. मग हा आला कुठून? अवस्था तर सारख्या बदलत आहेत. आज हे आहे तर उद्या ते आहे. मग कसं काय आहे? तुम्हाला माहिती आहे ना की साक्षीचं किती महत्त्व आहे कोर्टात. पोलिसांना साक्षीदार लागतात कोर्टात. हो हो मी होतो, मी पाहिलंय ना, असंच झालंय तेव्हा तिथे. म्हणजे तो अनुभव घ्यायला तिथे कोणीतरी पाहिजे ना, ते बघायला कोणीतरी पाहिजे ना, त्याला खूप महत्त्व आहे ना. त्याचप्रमाणे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. जागृती जागृत अवस्थेत शरीरापासून स्थूल आणि सूक्ष्म सगळे देह जागे असतात. जेवढे सगळे देह जागे तेवढं सगळं मायेत गुंतलेलं. जागृत अवस्था ही पूर्ण वेगळी आहे. स्वप्नावस्था जी आहे, जागृत अवस्थेत स्वप्न खोटं ठरतं. स्वप्नावस्थेत हे बघा, आता इथे ना परत सांगून ठेवते, अभ्यास हा अशा पद्धतीने करायचा असतो की कुठल्या तरी एका शब्दात अडकायचं नसतं, कारण हे उपनिषद आहे. जागृत अवस्थेत स्वप्नावस्था ही खोटी आहे. आता तिथे जर तुम्ही ही चर्चा कराल की नाही काही स्वप्न आम्हाला गाईड करतात बरं का, काही स्वप्न असतात ना ती खरी ठरतात, किंवा हे असं होणार आहे ती आम्हाला मार्गदर्शन करतात, या अहवालाचा तिथे काही उपयोग नाही आहे उपनिषदाचा अभ्यास करताना. इथे हे स्पष्ट करणं चाललेलं आहे. दुपार या भाषेत दुपारची ही जी वेळ आहे तिथे संध्याकाळ पूर्णपणे खोटी आहे, काही संबंध नाही त्याचा. संध्याकाळची जी वेळ आहे तिथे सकाळ पूर्णपणे खोटी आहे. एका अवस्थेत दुसरी अवस्था नसते, पूर्ण तीच अवस्था असते. काय सांगितलंय तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथे काही अशी स्टेटमेंट्स सांगत नाही आहे की खरी आहेत का खोटी आहेत बघा जरा तपासून, असं नाही सांगत आहे. इथे सिद्धांत प्रूव्ह करणं चाललेलं आहे. एक अवस्था जेव्हा असते तेव्हा दुसरी अवस्था तिथे खोटी ठरलेली असते, कारण तीच अवस्था तिथे पूर्ण असते. आता माझ्या जीवनामध्ये बाल्यावस्था ही माझ्यासाठी आत्ता खोटी आहे.
ती जरी किती खरी होती तरी ती होती, आत्ता नाही आहे ती. आणि त्या बाल्यावस्थेचं मग माझ्या आईवडिलांनी माझे लाड केले वगैरे, मग ते मला फिरायला नेत होते, त्याचा मला काय उपयोग आहे का आत्ता? नाही, ती अवस्था आत्ता माझ्यासाठी खोटी आहे अशा अर्थाने मी म्हणते आहे. म्हणजे ती अवस्था नव्हती असं नाही, पण ती अवस्थेचा आत्ता या अवस्थेशी संबंध नाही आहे. याप्रमाणे जागृत अवस्थेत स्वप्नावस्था खोटी ठरलेली आहे. स्वप्नावस्थेत जागृत अवस्था पूर्ण खोटी आहे, काहीही संबंध नाही. जागृत अवस्थेतले अनुभव आपण स्वप्नावस्थेत घेऊ शकत नाही. सुषुप्ती अवस्थेत जागृत आणि स्वप्न दोन्ही खोटेत. कारण सुषुप्तीमध्ये पूर्ण शांत असतं, सगळं झोपलेलं असतं. स्थूल देह पण झोपतो आणि सूक्ष्म देह पण झोपतो तिथे. आता सुषुप्ती अवस्थेमध्ये पूर्ण गाढ झोपलेली असते मी, आणि मी म्हणते का मस्त झोप लागली. या रेफरन्समध्ये इथे फक्त काय आहे, अनुभवक जो आहे तो सुषुप्ती अवस्थेत होता म्हणून तो सांगतोय की मस्त झोप लागली. शारीरिक पातळीवर मला काहीही माहीत नाही झोपेत काय झालं ते, कारण तिथे स्वप्न पण नाही आहे. स्वप्नावस्थेत मन असतं. जागृत अवस्थेत शरीर मनबुद्धी सगळे असतात. त्यावेळी जागृत अभिमानी आत्मा असतो. आत्मा म्हणायचं त्याला. जागृत अवस्थेचा अभिमान असलेला व्यक्ती. स्वप्नावस्थेत स्वप्नाभिमानी आत्मा असतो आणि सुषुप्ती अवस्थेत सुषुप्ती अभिमानी आत्मा असतो. म्हणजे काय माहिती का, तो त्याच्याशीच रिलेट होतो फक्त. तो व्यक्ती फक्त त्याच अवस्थेशी रिलेट होतो, आणि त्या अवस्थेतून बाहेर आलो दुसऱ्या अवस्थेत तरीही सगळ्या अवस्थांमधले अनुभव तो सांगू का शकतो, कारण तीनही अवस्थेत अनुभव घेणारा एकच माणूस आहे. म्हणजे समजा एक दुकान आहे सोनाराचं, त्यातला जो एक जुना माणूस आहे ना, तो म्हणतो अहो काय कोरोनाच्या काळात जणू काही दुकान म्हणजे काही नव्हतंच, एक चिटपाखरू यायचं नाही इथे. त्याच्यापूर्वी किती गर्दी, सोनं स्वस्त होतं तेव्हा तर विचारूच नका, आम्ही तर दमून जायचो सोनं विकून विकून. नंतर कोरोनाच्या नंतर परिणामच झाला, किरकोळ 4-5 लोक यायचे, नंतर आता जरा बरं आहे. सगळ्या अवस्थेत तो मनुष्य तिथेच आहे म्हणून तो ते सांगू शकतो. जरी काळ पूर्णपणे वेगवेगळा आहे प्रत्येक, तरीसुद्धा अभ्यासाचा विषय हा आहे. जीवनात तशा अनेक अवस्था आहेत. एका अवस्थेचा सुद्धा दुसऱ्या अवस्थेशी काही संबंध नाही. एका काळामध्ये एक जो काळ आहे, ठराविक टाईम स्पॅन, त्या काळामध्ये एकच गोष्ट होऊ शकते. तरुण असताना तरुण आणि म्हातारे दोन्ही नाही होऊ शकत. सकाळ असताना सकाळ आणि दुपार दोन्ही नाही होऊ शकत आहे. त्याच्याप्रमाणे जरी प्रत्येक अवस्था वेगळी असली तरी अनुभवणारा अनुभवक हा एकच आहे.
आणि म्हणून तो सगळं सांगू शकतो. याला खूप इम्पॉर्टन्स आहे या गोष्टीला. हे जे सांगणं चाललेलं आहे ना, या पॉइंटला खूप महत्त्व आहे. हा जो एकच आहे अनुभवक, तो कोण आहे तो शोधायचा आहे. तो शोधायचा आहे. तो शरीर असू शकत नाही, तो जीव असू शकत नाही, तो मन असू शकत नाही, तो जीवात्मा असू शकत नाही, काहीही असू शकत नाही. तो कोण आहे ते शोधायचं आहे. एक अवस्था दुसऱ्या अवस्थेत नसते, पण सगळ्या अवस्थांचे अनुभव मनुष्य अगदी बरोबर सांगू शकतो. हे गंमत आहे, कारण अनुभवणारा तो एकच आहे, एकटा आहे तो. हा जो सुषुप्ती अभिमानी आत्मा आहे, म्हणजे सुषुप्तीचा अनुभव घेणारा जो आहे, त्याच्याही पलीकडे एक अवस्था आहे. त्या अवस्थेचा अनुभव घेणारा, आणि तो अनुभव हा वेगवेगळा नसतोच. तिथे अनुभवक नसतो, अनुभव फक्त घेतला जातो. ती आहे तुरिया अवस्था. जोपर्यंत आम्हाला आमचं मेडिटेशन आता छान होतं, आम्हाला आता खूप चांगला ओंकार जमायला लागला आहे, आता आमचं एकाग्रता वाढते, आता आम्ही खूप हुशार झालो, हे जोपर्यंत आम्ही सांगतो तोपर्यंत अनुभव वेगळा आणि मी वेगळा आहे. म्हणजे अनुभवक आहे मी, अजून मी अनुभव घेतो आहे, आणि ती अवस्था आहे ती वेगळी आहे. अजून जी अवस्था आहे त्याचा मी अनुभव घेतो आहे. पण ॲक्च्युअल काय होतं की अनुभव घेणारा हा शिल्लकच राहत नाही. अनुभव घेणारा आणि तो अनुभव हा एक होऊन जातो. तुम्ही काम खूप करत असताना तुमच्या लक्षातच येत नाही कधी कधी, अरे बापरे एवढे 3 तास गेले का, समजलंच नाही, कसा वेळ गेला तेच कळलं नाही. कारण त्या वेळेचा अनुभव घेणारा आणि वेळ हे एकरूप झालेले असतात, एक होऊन जातात ते, म्हणून ते कळलेलं नसतं. नाहीतर ती वेळ आणि मी हे 2 वेगळे आहेत. चला किती वाजले, अरे बापरे एवढेच वाजले का, अजून चला वेळ आहे अजून, म्हणजे असं सारखं बघणं, म्हणजे ती वेळ वेगळी आहे आणि मी वेगळा आहे. ऑब्झर्वर आणि ऑब्झर्वेशन हे सगळं वेगळं आहे. तोपर्यंत सगळं नॉर्मल राहील. पण जर चौथी अवस्था यायची असेल तर तिथे
अनुभव घेणारा आणि अनुभव हा एक होऊन जाईल. देहभान विसरून जाईल, तो स्वतःला विसरून जाईल. पहा, ओंकार हा का निवडला आहे त्याच्यासाठी. हा जो ओंकार आहे ह्याच्यातही असंच आहे. तुम्हाला माहिती आहे का, ही जी पंचमहाभूत आहेत ना, पंचमहाभूत ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहेत 5. खूपच आपण अभ्यास केला आहे, त्याच्यात आपण आता एक्सपर्ट झालो. इंग्लिश लोकांनी, ब्रिटिश लोकांनी ही पंचमहाभूतांची प्रोग्रेस करणारी 5 अक्षरं मानली आहेत. ते आहेत त्यांचे वॉवेल्स, त्यांचे स्वर ए, ई, आय, ओ, यू. त्याचा काय आत्ता आपल्याला अभ्यास नाही करायचा, डिटेल काही सांगणार नाही आहे मी. पण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यामध्ये आपला प्रोग्रेस व्हावा, प्रगती व्हावी, याच्यासाठी ए ए ए ए असं म्हणायचं. ई ई असं मेडिटेशन ते करतात, हे त्यांचे उपाय आहेत. आय 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 हा त्यांचा जप आहे, त्या महाभूतामध्ये प्रगती करण्यासाठी. पण याला आपण अतिशय उथळ मानतो, फालतू मानतो. त्याचं कारण आपल्याकडे ओंकार आहे, अल्टिमेट गोष्ट आहे आपल्याकडे. पण असंही नाही की हे खोटं आहे, हे चुकीचं आहे त्यांचं करणं, असंही नाही. पण ते लोक या दुनियादारीलाच महत्त्व देतात, त्याच्यामध्ये प्रोग्रेस करण्यामध्ये ते गुंतलेले आहेत, म्हणूनच केवळ ते या गोष्टींचा उपयोग करून घेतात. नॉर्मल गोष्टी आहेत, ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते तो करतो. मला आता हे सांगायचं आहे, त्याचप्रमाणे या ओममध्ये 3 अक्षर आहेत, अ, उ, म. हां, त्यातलं प्रत्येक अक्षर आपण वेगळं काढत नाही, त्या इंग्लिश लोकांसारखं आपण एकत्र करतो. पण 3 अक्षर आहेत, ती स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत नेतात. आणि या तिघांचं मिळून जे 4थं अक्षर बनतं टोटली ओम म्हणून, ते हळूहळू फक्त आत्मतत्वाच्या मार्गावर नेऊ शकतं. आणि म्हणून तुम्हाला सांगू का, की नुसता सुरुवातीला म्हणजे ह्याच्यात काहीही दिलेलं नाही आहे, पण मी अनुभवाने सांगते तुम्हाला, ही जी थिअरी आहे, मी इतकं सखोल कधी सांगितलेलंच नव्हतं. तर ही जी थिअरी आहे की अ, उ, म ही 3 अक्षरं स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेतात, म्हणजे शरीर, मन, बुद्धी. याचा ढोबळमानाने विचार करून, म्हणजे इथे कोणी योगा शिकवणारे असतील तर त्यांची माफी मागून मी सांगते की योगावाले लोक मत जास्ती म्हणायला लावतात. पण बघा, आपल्या शरीरात पाणी असणं महत्त्वाचं आहे की नाही, पाणी प्यायला पाहिजे. तुम्हाला जर सांगितलं पाणी इम्पॉर्टंट आहे,
म्हणजे पाणी पित जा. खायलाच काही दिलं नाही, नुसतं पाणीच प्या म्हटलं, चालेल का तुम्हाला? खाण्याची पोटाची गरज भागायला नको का? मग तर पाणी उपयोगी पडेल ना. का दिवसभर पाणीच पित राहणार? डायरेक्ट तुम्ही मच मेडिटेशन कसं करू शकणार? डायरेक्ट अजून स्थूल जाण्याचा प्रकारच नाही अंगात. देहातलं मन निघतच नाही, अजून स्थूलत्व जातच नाही आहे. देहाची जाणीव ध्यानाला बसल्यावर कमीच होत नाही. डायरेक्ट बुद्धीचीच जाणीव कशी काय जाईल? आणि ती जाऊन उपयोग काय? आधी स्थूलत्व कमी झालं पाहिजे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे. म्हणून अ आणि उ ही अक्षरं जास्त वापरतात, मकार कमी वापरतात. कारण शरीर आणि मन हळूहळू कमी झालं पाहिजे आपलं. आणि मग बुद्धी कमी होणार, असं आहे. मग बुद्धी कमी होणार, त्याच्याशिवाय नाही. आणि मग त्याच्या पलीकडे आपण जाऊन पोहोचणार आहे. अशी गंमत आहे. त्याच्यामुळे आधी अ आणि ऊ वर काम झालं पाहिजे. आता हे टेक्निकली काहीच करायचं नाही. आपण जसा ओंकार म्हणतो तसंच करायचं. पण ते सायलेंटली अ आणि ऊ हे आले पाहिजेत. आणि त्याच्याहून नुसता ओंकार नुसता ओंकार नुसता ओंकार असंही करण्यात अर्थ नाही आहे. तर आता हे काय आहे माहिती का? प्रत्येकाला लगेच जमेलच असं नाही. याला आहे ना 12-12 वर्षाची साधना लागते. लगेच ते जमणार नाही आहे की एका महिन्यात आता मला जमायला लागलं. एका महिन्यात जर जमायला लागलं असेल तर ते काही खरं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, ते सगळं बिनबुडाचं भांडं होईल. त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायची गरज नाही. पण आपण जातो आहे हे योग्य मार्गाने जातो आहे हे कळण्यासाठीच हा पाठ आहे फक्त आपल्याला. आणि ते खूप हळूहळू होत असतं. आपल्याला सगळ्या सवयीसुद्धा जर लवकर लागत नाहीत तर हे तर गळ्यातनं काढायचं आहे आपल्याला. आणि ते काढायचं म्हणजे काय? मी ठरवलं तर माझ्या गळ्यातनं निघतं असं काही नाही आहे. ते त्याला प्रॅक्टिस लागते. मग ते अशी ही 3 अक्षरं आहेत. तर ही 3 अक्षरं एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत आणि त्याचा जो ओंकार तयार होतो, तर हे एक अक्षर संपून, म्हणजे आपण खूप हळू नाही म्हणायचं, ते त्याच्या स्पीडनी म्हणायचं. पण आपलं त्याच्याकडे सूक्ष्म लक्ष पाहिजे. एक अक्षर संपून दुसऱ्यात कसं गुंफलं जातं आहे, दुसरं संपून तिसऱ्यात कसं गुंफलं जातं आहे, आणि सगळ्याचा ओम कसा तयार होतो आहे याच्याकडे आपण बारकाव्याने बघत राहायचं. म्हणजे खरं मेडिटेशन आहे. आपण ढोबळ मनाने ओम 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 असं म्हणत असू तर ते मेडिटेशन नाही आहे. पण ओंकार सुधारतोच त्यांनीसुद्धा. भगवंताने अशी व्यवस्था केली आहे की तुम्ही काहीही म्हणा. मरा म्हणत असताना रामराम झालं की नाही, तसं तुम्ही काहीही करा ते हो करवून घेत असतो व्यवस्थित. पण अशा रीतीने ही 3ही अक्षरं मिळून जो ओम बनतो तो आधी आपलं स्थूलता जर नष्ट झाली तर आपले मायेची
मायेची जी आपल्यावर शक्ती आहे ती कमी होते, मायेची ओढ कमी होते वगैरे असं माझं काहीही म्हणणं नाही. जीवनाला आवश्यक असलेली माया आपल्याला करायलाच पाहिजे, पण मायेचं जे आपल्यावर वर्चस्व आहे ते कमी होतं. मला जे आवश्यक आहे ते मी करीन, असे संपलं, बस. झालं. आणि हा जो ओंकार आहे, जर प्रॅक्टिस चालू ठेवली तर आपल्याला अतिशय हलकं वाटायला लागतं, विनाकारण आनंद व्हायला लागतो, आणि विनाकारण वाटायला लागतं जीवनात आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या. म्हणजे मी म्हटलं तर जबाबदाऱ्या आहेत, मी म्हटलं तर जबाबदाऱ्या काही नाहीत. ह्याचा आपल्या वैयक्तिक जीवनाशी काही संबंध नाही. हे आलेलं अंडरस्टँडिंग आहे फक्त. नाही तर तुम्ही म्हणाल अरे मला तर एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, असं कसं तुम्ही म्हणता, मग जाऊ दे, मग माया दूर जात असेल तर नकोच हे मेडिटेशन करायला, असं नाही आहे. आपण जे करायचं ते सगळं करतो, नियती आपल्याकडनं करून घेतेच, परंतु ती काही सोडत नाही आपल्याला. आपल्याला अंडरस्टँडिंग येणं, ज्याप्रमाणे दुःख काही आपल्याला सोडत नाहीत, पण आपल्याला अंडरस्टँडिंग आलं की दुःख देत नाही, दुःख हे आपल्याला दुःख देत नाही, त्याच्याप्रमाणे हे आहे. आम्हाला अंडरस्टँडिंग आलं की काही चिंता नाही, काही काळजी नाही, काहीही टेन्शन नाही, एक झालं की दुसरं होत राहतं. याहून जे होईल ते होईल आणि जे नाही होणार ते नाही होणार, बस. नाही तर उगीच खूप टेन्शन आणि मीच सगळा करता करविता आहे असं आपल्याला वाटत राहतं. काल जो आपण विषय चालू केला, ओम इति ब्रह्म, केवळ आणि केवळ ओम हेच ब्रह्म आहे, केवळ आणि केवळ ओम हाच परमात्मा आहे, हे इथे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा 8वा अनुवाक आहे, पण ह्याच्यात अजून एक मंत्र आहे, तो उद्या घेऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि